दाटाचं दुनियाचा त्रास उलाला, लेकरं आजारी पडलेत घरामध्ये. त्यांना प्रशासनाला सांगून बी, नगरसेवकाला सांगून बी त्यांना काय काम करायला तयारच नाही. नाली खराब झालेली आहे, तिच्यात बेड नाही. कमीत कमी 1 फूट पाणी थांबते तिच्यात. सांगून कंटाळून गेलो, त्यांनी ऐकला गेले म्हणून तुम्हाला बोलले. वर्ष सुद्धा झाले नाहीत बनवून, थोडं फुटायला लागले. पाणीचे काही हे नाही, पाणी नुसतं टाक्यांना वाहत जाते. गरीब जनताचा प्रश्न जे आहे ते मांडत नाही नगर. त्यांच्याकडे सततच मागणी मागते, आमची कुणी दखलच घेणार इथं. पालकाकडे बी गेले, त्यांनी म्हणते तुमच्या नगरसेवकाला बोला, आम्ही काय करणार आहोत. मंडळी, सध्या आहे मी लातूर जिल्ह्यातल्या टाकूर शहरामध्ये आलो आहे. या ठिकाणी येण्याचं मी कारण तुम्हाला अगोदर सांगणार आहे. टाकूर येथील रहमत नगर येथील काही नागरिकांनी मला फोनद्वारे येथील समस्या कळविल्या आहेत आणि नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मी टाकूर शहरातील रहमत नगरामध्ये आलोय आणि याच ठिकाणी हे नागरिक माझ्या सोबत असणार आहेत. नेमकी काय त्यांची समस्या आहे हे आवाज बहुजनांच्या न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या समोर आणि शासनाच्या अर्थात प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. काय नेमक्या समस्या असू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. नुकताच मला फोन, सर काय नाव आहे तुमचं? तुम्ही मला फोन लावलेला होता. काय नेमकं काय समस्या आहे, कोणत्या संदर्भात तुम्ही मला फोन लावलेला? तर एक तर ही चिची रोड करताना मी काम थांबलो होतो. त्यांना मी म्हणलं नाली करा, ड्रेन करा अगोदर. त्यांनी म्हणले ड्रेन मंजूर आहे, 5-6 महिन्यामध्ये होणार आहे. कमीत कमी 18 महिने झाले. एक तर रोड गेलं हे कामातून, पण अजून ड्रेन झालं नाही. सर, दाटाचं दुनियाचा त्रास उलाला, लेकरं आजारी पडलेत घरामध्ये. त्यांना प्रशासनाला सांगून बी, नगरसेवकाला सांगून बी त्यांना काय काम करायला तयारच नाही. आम्हाला अगोदर ड्रेनची गरज आहे. एकूणच जर पाहिलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या व्हायला पाहिजेत होत्या, परंतु त्या नाल्या अर्थात ड्रेन या ठिकाणी झाले नाहीत. ही समस्या येथील नागरिकांची आहे. मला सांगा, तुम्ही तक्रार परिषद प्रशासनाकडे तुम्ही केली होती का? तक्रार दिलेली नव्हती मी, परंतु तोंडी सांगून त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. तुम्ही जाऊन नगरपंचायतला सांगितलं होतं, पण त्यांनी काय इकडे बघायलाच तयार नाही. कुठे आहे ते नेमकी नाली, कशा पद्धतीचा त्रास होतो हे दाखवायचं आहे मला. कुठे आहे ते दाखवा. हेच आहे का? तुम्ही बघू शकता, हे जे नाली आहे हे नालीचं पाणी एकाच ठिकाणी साचून या ठिकाणी दास होत आहेत आणि घरातील सर्व कुटुंबातील जी लहान बालके जे आहेत आजारी पडत असल्याचा प्रकार या ठिकाणी दिसत आहे. आणि रस्त्याची काय स्थिती आहे तुम्ही बघूया. चला पुढे. हाच रस्ता आहे का दुसरा कोणता आहे? हा जो रस्ता आहे, मला सगळ्यात किती दिवसापूर्वी या रोडचं काम झालेलं आहे? 19 महिने झाले सर. 19 महिन्यापूर्वी झालेला हा रस्ता बघताय तुम्ही. आणि काय स्थिती आहे रस्त्याची सध्या तुम्ही बघू शकता. मध्यभागाहून आणि काही ठिकाणी एका बाजूला सुद्धा रस्त्याच्या मध्यभागी आणि बाजूला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्यात हा रस्ता टिकेल का नाही हे मात्र सांगता येत नाही. अजून दुसरे काही माझ्यासोबत येथील नागरिक असतात. तर तुम्ही समोर यायच्या, काय नेमकी काय तुमची काय समस्या आहे आणि तुमचं नाव अगोदर मला सांगा. माझं नाव आहे सय्यद मजीद. 7 वर्षापासून नगरसेवकाला मी विनंती करतो तोंडी, बाबा आमच्या घरासमोरची नाली खराब झालेली आहे, तिच्यात बेड नाही. कमीत कमी 1 फूट पाणी थांबते तिच्यात. सांगून कंटाळून गेलो, त्यांनी ऐकला गेले म्हणून तुम्हाला बोलले झालं साहेब. निश्चितच ही बातमी पाहिल्यानंतर शासन या नागरिकांची दखल घेईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरतंय. अजून नागरिक माझ्यासोबत बोलण्यासाठी, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी उत्सुक आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. तुमचा अगोदर मला परिचय सांगा सर. माझं नाव गफूर पटेल, या वार्डाचा रहिवासी आहे. ज्या इथं जे दर्जाचे काम होण्याची आवश्यकता आहे त्या दर्जाचे इथं बिलकुल काम होत नाही. समजा भेळ मिसळ कामं चालू आहेत. ते रोड 1 वर्ष सुद्धा झाले नाहीत बनवून, रोड फुटायला लागले. पाणीचे काही हे नाही, पाणी नुसतं टाक्यांना वाहत जाते. नळाला तुटक्या नाहीत, काय नाही, ते बी बघू शकतात. जाऊया आपण तिकडे सुद्धा. तरुण युवक माझ्यासोबत आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी आलेला आहे. अगोदर तुमचा परिचय हवा आहे मला. माजिद पटेल नाव आहे. मी बी या रहमतनगर मध्ये रहिवासी आहो. सध्या 10 वर्ष झाले ह्या नगरसेवकाला निवडून दिलो आम्ही. अगोदर 5 वर्ष टर्म होते, नंतर 5 वर्ष निवडून दिलो. अजून वार्डात सध्या 1 रुपयाचे काम चालू नाही. वार्डात फक्त गुत्तेदारी करून दुसऱ्याच्या वार्डात विकास चालू आहे. सध्याचा गोरगरीब जनताचा प्रश्न जे आहे ती मांडत नाही नगरसेवक. नगरसेवक ही फक्त दुसऱ्या वार्डात जाऊन टक्केवारीचं काम करून दुसऱ्या वार्डाचा विकास करायला. सध्या आमच्या वार्डाचा काहीच विकास झाला नाही. पाणी आहे, नाळी आहे, रोड आहेत. सध्या हर एक प्रश्न आहे त्यांनी काही बघणार जनताकडे. या नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर माझ्या तर निदर्शनास असं येतं की संबंधित नगरसेवकांशी सुद्धा आपण संवाद साधला पाहिजे. जे संबंधित नगरसेवक आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे?
सांगा नंबर, मी आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण निकृष्ट दर्जाचं काम होत असताना तुम्ही लक्ष का दिलेलं नाही हे आपलं विचारायचं आपलं काम आहे. आपण थेट जाणार आहोत. जे कोणी नगरसेवक असतील नगरी येथील, अच्छा महिला आहेत का? हा, महिला आहेत. अगोदर त्यांचे पतीच होते, नंतर त्यांची महिला. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. हा 07 69 99 69 ठीक आहे, काय हरकत नाही. आपण लावूया, कॉल करूया त्यांच्याशी. फोनची रिंग जात आहे, मात्र. हॅलो सर, नमस्कार. पत्रकार शिवाजीराव गायकवाड बोलतोय अहमदपूरवरून. आणि मी आपल्या चाकूर शहरामध्ये रहमतनगर येथे आलो आहे. येथील नागरिकांनी आपल्या संदर्भात जे आहेत खूप अशा समस्या दर्शविलेल्या आहेत, तक्रार केलेली आहे. आणि मी रहमतनगर मध्ये सय्यद दस्तगीर यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. मी तुमच्याशी संवाद फोनवरून साधत आहे की तुमच्या ज्या तक्रारी आहेत, खरंच या तक्रारीमध्ये काय सत्य आहे. तुम्ही इकडे याल किंवा आपला प्रत्यक्षात भेट घेऊन मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आहे. नगरपंचायत सभापती निवडी बर, हा, जर निवडी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो मी. मग काय माझी प्रतिक्रिया देतो तुम्हाला, म्हणजे कशा बाबतीत समस्या मांडल्या असतात की काय विषय, म्हणजे कुठल्या समस्या काय. सध्या सुरू असलेली जे कामे आहेत वार्डामध्ये आणि 19 महिन्यापूर्वी जे रस्त्याचं काम झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि दोन्ही बाजूला नाल्या पाहिजेत होत्या, परंतु त्या नाल्या सुद्धा झाल्या नाहीत. अशी त्यांची नाल्याचा विषय सध्या नाल्या वर्क ऑर्डर प्रक्रियेत आहेत सर, दोन्ही बाजूच्या. बर, त्या तिकडे कारण आमदार बाबासाहेब पटेल साहेबांनी त्याला निधी मंजूर करून दिलेला आहे. कारण त्या दस्तगीर सय्यदच्या घराच्या आजूबाजूचे सर्व नाल्या घेतले आहेत. बर बर. आता जे सध्या WM रस्ता चालू आहे त्यांच्या घरच्या बाजूला जी आता तिथं लोकांनी नळाचे काही खड्डे खणलेत, त्यामुळे आम्हाला तिथं मटेरियल टाकता आलेलं नाही. काही मटेरियल टाकायचं आहे, तुम्ही समुद्र गुत्तीदाराला सांगितलं, त्यानं मटेरियल बाकीचं काय टाकून काम करून देतो बोललेलं आहे. कारण त्याने बोलले बाबा तिथं अगोदर तिथं नाली होती कच्ची, त्यामुळे तिथं ही दलदल झालेली आहे. तिथं मटेरियल टाकून परत डबल मटेरियल टाकून करा. अगोदर WM घेतले नाही सर, ही सिमेंट रस्ता नाही आता सर. WM रस्ता आहे, याच्यात डबर मुरुम परत मुरुम असं प्रक्रिया आहे सर त्या कामाची. संबंधित गुत्तेदाराला बोलून आम्ही 100% काम व्यवस्थित करून घेऊ सर त्याच्या बाबतीत. नागरिकांचं असं म्हणणं आहे की WM जे काम संबंधित जे चालू आहे त्यामध्ये खोदकाम नाही आहे का, असं ते आता लाईव्ह मध्ये बोलत आहेत आपल्याशी. सर खोदकाम जे होता, तुम्हाला खोदकाम जे माझ्याकडे फोटो आहेत पूर्ण खंदून फिरून सर. हा, आता तुम्हाला सांगतो, जुना रस्ता आणि नवीन रस्त्यामध्ये किती फरक आहे बघा. तुम्हाला वाटतंय तर संबंधित दुसऱ्या लोकांना विचारा, तिथं JCB किती दिवस चालले आहेत, किती खणलेले आहेत, काय खणले, त्याच्यावर तुम्हाला समजेल सर. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. निश्चितच 100% लोकांची समस्या जी असेल ती आम्ही मार्गी लावून नालीची असो, अजून तिथं बाजूला तिथं एक बोर घेतलेला आहे, तिथं ती शादीखान्याच्या बाजूला ते ओपन स्पेस मध्ये तिथे एक टाकी घेतलेली आहेत. आणि दोन्ही बाजूच्या संबंधित 1-2 महिन्यात सगळ्या नाल्या होतील सर. धन्यवाद. वर्क ऑर्डर प्रक्रिया आहे सर. धन्यवाद सर, धन्यवाद. ओके, थँक्यू. संबंधित या वार्डाचे त्यांचे प्रतिनिधी आपल्याशी हे बोलत होते फोनवरून. आणि लागलीच दखल घेऊन या नागरिकांची सोय करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी काही महिला आलेल्या आहेत, नेमक्या काय त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे आपण बघूया. आता काय नाव आहे तुमचं, काय परिचय आहे तुमचा? काळमंगल हरिबा. काय माझी नादुरुस्त आहे, रस्ता नाही अंगणवाडीला, येऊन बघा. किती दिवसापासूनचा आहे हे प्रश्न प्रलंबित? 2 वर्ष झालं. तुम्ही कोणाकडे मागणी केली होती? नगरसेवकाला. त्यांनी तुमच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही? करतच म्हणतात. आणखी अंगणवाडीची काय दशा आहे हे दाखवण्यासाठी हे नागरिक आता माझ्या सोबत येत आहेत. तुम्ही समोर चालायचं, मला माहिती नाही नेमकं कुठे आहे हे बघूया आपण. आणि हा माझा प्रामाणिक उद्देश असणार आहे की प्रशासनाच्या समोर हे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण नागरिक जर तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांची तोंडी सांगितल्यानंतर तुम्ही त्यांच्या सांगण्याची दखल जर घेत नसाल तर त्यांनी आवाज उठवायचा कुठे हा त्यांनाही विचार पडत असतो. परंतु त्यांनी मला सरळ फोन लावून ही माहिती दिली आहे. आणि येथील
जे काही समस्या आहेत येथील नगर परिषद प्रशासनाच्या अर्थात स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तुम्ही बघू शकता हे अंगणवाडीचे हे प्रांगण आहे का? तर हे अंगणवाडी हा बघू शकता. आणि ही अंगणवाडीची महिला जी आहे कर्मचारी आहे, बघू शकता तुम्ही. ही आहे अंगणवाडीची स्थिती. चाकूर शहरातील ही अंगणवाडी आहे आणि अंगणवाडी काय स्थितीमध्ये आहे हे तुम्ही बघू शकता. हा तुम्ही थोडस बाहेर या म्हणजे तुमचा स्पष्ट असं आपल्याला बोलता येईल. तुम्ही इथे राहून बोलू शकता. मला सांगा इथे किती लेकरं शिक्षण घेतात, किती लेकरांचा या ठिकाणी देखरेख केली? 30, 25, 35 लाभार्थी येतात. इतकं पूर्ण हे झाले असताना बी, विस्कळीत झालं असताना बी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. मग आता पुढे तुमची काय भूमिका? काय आता ते सारखं त्यांच्याकडे सततच मागणी मागते, आमची कुणी दखलच घेणार इथं. पालकाकडे बी गेले त्यांनी म्हणते तुमच्या नगरसेवकाला बोला, आम्ही काय करणार आहोत. हा आम्ही आता प्रत्येकाकडून घराकडे 100 रुपये घेतले होते. या महिलांचं म्हणणं आहे की आतमध्ये प्रवेश करून हे बघण्यात यावं. तर तुम्ही समोर यायचा बघू शकता तुम्ही. उंदीर आणि घुस जे असतात त्यांनी या प्रकारे कशा पद्धतीने उकरून ढीग लावलेला आहे मातीचा. आणि याच ठिकाणी लहान बालक जे आहे शाळा शिकत असतात. याच ठिकाणी खाऊची सुद्धा सोय करण्यात आली आहे. आपण पुढे सुद्धा जाऊया, काय स्थिती आहे बघा तुम्ही. हा असू दे, काय हरकत नाही. हे बघू शकता, हे लाईव्ह चित्र तुम्हाला मी चाकूर शहरातल्या अंगणवाडीचं दाखवतोय. एक मिनिट मला जवळ येऊ द्या म्हणजे तुमचा आवाज स्पष्ट येईल. इथं शौचालय होतं, सगळं पडलं, पूर्ण भिंत पडली, सगळे पडले. मी दुसरं माणसं पैसे स्वतःचे पैसे खर्च करून बाहेर काढलं होतं सामान्य, तरी आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. पूर्ण पडले, काही शौचालय होतं, सगळं पडले. काही स्थानिक प्रशासन या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन यांची सोय करेल का, हा प्रश्न माझा पुन्हा एकदा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून चाकूर स्थानिक प्रशासनाला आहे. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.